नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे। अनारसे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 ग्लास तांदूळ घेतलेले। तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता, राशनचा तांदूळ घेऊ शकता किंवा घरामध्ये जो नॉर्मल आपण भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो तो कुठलाही तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। पहिल्या दिवशी आपल्याला तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे। दुसऱ्या दिवशी आपल्याला तांदळामधील पाणी बदलून घ्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला तांदळामधील पाणी बदलून घ्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी तांदूळ आपण एका चाळणीवरती काढून घेतलेले। तांदळामधील जे पाणी ते पूर्णपणे आपण निथळून घेतलेले आहे। आता तांदूळ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 15 ते 20 मिनिट हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत। तर तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक असा दळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 ग्लास तांदळासाठी आपल्याला पाऊण ग्लास गूळ घ्यायचा आहे। बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे मी या ठिकाणी। गूळ टाकून आपल्याला तांदळाचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचे गोळे तयार करायचे आहेत आपल्याला आणि गोळे आपल्याला 3 ते 4 दिवस डब्यामध्ये घालून मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता तिसऱ्या दिवशी आपण तांदळाचे गोळे काढून घेतलेले आहेत। 2 ते 3 चमचे दूध टाकून आपल्याला पातळ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे पीठ पेड्यासारखं मऊ असं तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला अनारसे तयार करून घ्यायचे आहेत। ताटामध्ये खसखस टाकून घेतलेली आहे। यावरती आपल्याला पेड्याच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि खसखसवरती आपल्याला अनारसा तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे। अजिबात ताटाला चिटकत नाही। मध्यम आचेवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत। खसखसची बाजू वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये अनारसा सोडून घ्यायचा आहे आणि मस्त असे आपल्याला अनारसे तळून घ्यायचे।